वेलकम बॅक सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष मनपूर्वक स्वागत. अव्वल दादा कथोरे व संजय सह आयोजक संजयजी दुर्गे आयोजित आमदार चषक 2025 दमदारासह पाचव्या पर्वातील एकंदरीत विचार केला तर चौथ्या दिवसातील ही सेकंड स्पेस दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना. एका बाजूला संकल्प स्पोर्ट्स मोरे आणि त्याच्या विपक्ष फाईट बॅक करेल जानी स्पोर्ट्स वडपे. पहिल्या डावामध्ये एकंदरीत विचार केला तर कमालीचा खेळ दाखवत हे दोन संघ दुसऱ्या डावामध्ये दाखल झालेत. नाणेफेकी जिंकली वडपे संघ आणि प्रथमतः फील्ड. पहिला चेंडू फटका दमदार आहे ओव्हर दी कव्हर्स. फलंदाज संख्येच्या बॅट मधनं पहिला चेंडू. सामन्याची सुरुवात 6 धावा षटकार. पहिल्या डावाची सुरुवात अशा प्रकारची आपल्याला पाहायला मिळते. फलंदाज संकेत यांच्या बॅट मधनं पहिल्या चेंडूवर मोठं आक्रमण करताना दिसत आहेत. यावेळेस स्लॉक केलाय आणि स्लॉकला पॉवरफुल हिट केलाय फलंदाज संख्येच्या बॅट मधनं. बॅक टू बॅक या डावातील दुसरा बिग हिट षटकार. बॅटिंग सामन्याची सुरुवात 2 षटकाराने. फलंदाज संख्येच्या बॅट मधनं 2 षटकार आपल्याला पाहायला मिळतात. 2 चेंडूवर 2 षटकार त्याच्या बॅट मध्ये आपल्याला अत्यंत पाहायला मिळतात. धावसंख्या एकंदरीत विचार केला तर 12. यावेळेस रिव्हर्स अटॅक केलाय. फटका फसला होता. कॅचची संधी उपलब्ध झाली होती परंतु झेल तिथे संपादित करण्यात आला नाहीये. दरम्यान निर्धाव चेंडूची सांगता होत असताना गोलंदाज पंकज यांच्या माध्यमातून 2 षटकार. त्यानंतर हा निर्धाव चेंडू. एकंदरीत 3 चेंडू हाताळलेत. 12 धावा आतापर्यंत खर्च केल्यात गोलंदाज पंकज. यावेळेस स्टेप आउट झाले. त्या दरम्यान इनफिल्ड मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक सिंगल आणि एकाच धावेवर या चेंडूवर समाधान मानावं लागेल फलंदाज संकेत यांना. 1ने धावसं फलक पुढे सरकेला जाऊन पोहोचेल बिनबाद 13 या आकड्यावर. उर्वरित या षटकाचा विचार केला तर 2 चेंडू शिल्लक गोलंदाज पंकज. यावेळेस बॅकफुटवर गेले. कट करण्याचा प्रयत्न केला होता. एक अपील केली होती पंचांकडे पण त्या अपीलला पील नव्हता. निर्धाव चेंडूची सांगता होत असताना षटक अगदी पहिलं षटक मार्गस्थ आणि पहिल्या षटकातील उर्वरित शेवटचा चेंडू गोलंदाज पंकज. हा प्रकार चेंडू त्याला पाठवून दिलाय. फाईन लेग सीमा पेक्षा पार. एका टप्प्यावर नाही माफ करा षटकार. पहिलं षटक समाप्त आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस एकंदरीत धावफलकावर नजर टाकली तर बिनबाद 19 आकड्यावर प्रथम फलंदाजी करताना संकल्प स्पोर्ट्स मोरे संघाच्या आपण पाहत आहोत. दुसऱ्या षटकाला होते सुरुवात आणि दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर इन्व्हाइट केलंय कल्पेश. कल्पेश येत आहेत सामन्याचा निर्णायक दुसरं षटक हाताळण्यासाठी. त्याचप्रमाणे फलंदाजीसाठी सलामीवीर हे 2 फलंदाज संकेत चांबरे आणि त्यांच्या सोबतीला विशाल. एकंदरीत पहिल्या षटकाचा विचार केला तर चांगली कामगिरी केली आहे बॅटिंग मध्ये या 2 फलंदाजांनी.
यावेळेस सन्मान दिला चेंडूला. दरम्यान प्रोटेक्शन आहे तिथे. एक सिंगल देण्यापासून नाही रोखू शकत. सिंगलच्या मदतीने या धावफलकाचा विचार केला तर जाऊन पोचेल बिनबाद 20 या आकड्यावर. गोलंदाज विशाल निर्णायक दुसरं षटक आदळण्यासाठी या सामन्यामध्ये सज्ज होत आहेत. पहिल्या चेंडूवर एक धाव आतापर्यंत खर्च केलेली आहे. खोलव्या टप्प्याचा चेंडू अगदी सन्मान देण्यास प्रवृत्त केलाय. समोर खेळल्या दरम्यान डीप मधून प्रोटेक्शन येतं. एक धाव पुढे दुसऱ्या डावीचा प्रयत्न नक्कीच केला जात होता परंतु माघारी परतवून धावलं. 2च्या मदतीने टीमची टोटल आतापर्यंत जाऊन पोहोचेल ती 21 या आकड्यावर. पहिल्या षटकाचा जर विचार केला तर धावा खर्च केल्या होत्या गोलंदाजाने. मात्र या षटकामध्ये अगदी अचूक टप्प्यावर गोलंदाजी पाहायला मिळते. गोलंदाज कल्पेशांच्या माध्यमातून मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु टप्पा पडून थेट पॅट्सवर चेंडू आढळतोय. निर्धाव चेंडूची सांगता होत असताना गोलंदाज कल्पेशांच्या माध्यमातून आतापर्यंत विचार केला तर 3 चेंडू हाताळले तर 2 धावा त्याने खर्च केल्यात. एक निर्धाव चेंडू त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते कल्पेशाच्या माध्यमातून. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु तितक्याच दमदार यष्टीरक्षकाचे प्रयत्न देखील होते परंतु झेल कॅरी करता आला नाही. नक्कीच प्रयत्न चांगले होते. प्रयत्नासाठी 100% मार्क असतील किपरला परंतु झेल ड्रॉप झाला होता फलंदाज विशालचा. षटकाचा विचार केला तर उर्वरित 2 चेंडू शिल्लक. यावेळेस समोर फोर्स केलाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. एका टप्प्यावर चेंडू अडवण्यात यश आलंय. एक धाव पुढे दुसऱ्या डाव्याचा प्रयत्न आणि पाहता पाहता तिथे विचार केला तर 2 धावा देखील पूर्ण. 2च्या मदतीने टीमची टोटल इंडिव्हिज्युअल जाऊन पोहोचेल ती 24 या आकड्यावर. या षटकाचा विचार केला तर माफक गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते गोलंदाज कल्पेशच्या माध्यमातून. एकंदरीत धावसंख्येचा विचार केला तर 5 अशा या 5 धावा त्याने खर्च केल्यात. शेवटचा चेंडू गोलंदाज कल्पेश. फुलटॉस चेंडू डीपमध्ये प्रोटेक्शन अडवण्याचा कॅचचा प्रयत्न केला होता परंतु चेंडू अडवण्यात आलं यश. 2 धावा पूर्ण. खूपच वाईड थ्रो त्याच्या माध्यमातून. क्षेत्ररक्षण तर चांगलं झालं होतं परंतु वाईड थ्रो आणि या थ्रोच्या साह्याने या 3 धावा 3च्या मदतीने टीमची टोटल 2 षटकाच्या अखेरीस जाऊन पोहोचेल ती संकल्प स्पोर्ट्स मोरे संघाचे एकंदरीत बिनबाद 27 या आकड्यावर. अहमदाबाद चषकाचं भव्य दिव्य असं हे आयोजन. चौथा दिवस, चौथ्या दिवसातील दुसऱ्या फेरीतील हा शेवटचा सामना. के बाजूला संकल्प स्पोर्ट्स मोरे आणि त्यांच्या विपक्ष जानी स्पोर्ट्स वडपे. 2 षटकांचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय जिथे धावा बनवल्या गेल्यात फलंदाजी करणाऱ्या मोरे संघाकडून 27. अजूनही उर्वरित 2 षटकांचा खेळ सुरू आहे. गोलंदाजी ट्रॅकवर इन्व्हाइट केलं जॉय. या वेळेस सुंदर परंतु लेन चांगली होती. लाईन थोडी खराब. गोलंदाज जॉयची अवंदरचा इशारा
आमचे पंच विशाल तुपे सर आम्हाला कळवत असताना अवंतरच्या साह्याने टीमची टोटल या वाईटच्या साह्याने जाऊन पोहोचेल 28 या आकड्यावर. यावेळेस पुन्हा एकदा लाऊड अपील आहे पंचांकडे आणि येस इट इज पंचांची सहमती. फलंदाज विशाल बॅक टू द पवेलियन. षटकाची सुरुवात जरी अवांतरच्या साह्याने झाली असतील परंतु तदनंतर येणारी ही विकेट कुठेतरी एक तदनंतर येणारी ही विकेट कुठेतरी आत्मविश्वास वाढवेल गोलंदाज जॉयचा. पहिल्या चेंडूवर त्याला एक मोठे विकेट मिळत असताना तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली आणि पहिल्या चेंडूवर त्याला एक मोठी सफलता या मॅच मध्ये आपण पाहत आहोत. धावसंख्येचा एकंदरीत विचार केला तर 1 बाद 28 या आकड्यावर प्रथम फलंदाजी करताना संकल्प स्पोर्ट्स मोरे क्रिकेट संघ. या अधिकचा वेळ खर्च करू नका, थोडा स्पीडअप द्या. यावेळेस कोलवा टप्प्याचा समोर फोर्स केलाय. दरम्यान क्षेत्ररक्षक आहेत, प्रयत्न तर भरपूर होते परंतु बॉलला पाठवून दिले लॉंग ऑन सीमारेखा पार. 6 धावांसाठी चेतनच्या बॅट मधनं हा बिग हिट मायटी यूज षटकार. आपल्या बॅटिंगची सुरुवात फलंदाज चेतनने 6 या षटकाराने सुरुवात केली. पुढील चेंडू जॉय. यावेळेस स्लिप करण्याचा प्रयत्न होता, यष्टीरक्षकाची चुकी. कार्पेटच्या साह्याने चेंडू लॉंग स्टॉपला जाऊन थांबतोय. 4 धावांसाठी पाठवलाय चौकार. षटकाचा विचार केला तर पहिल्या चेंडूवर एक विकेट आली तर त्यानंतर चेतन आले. एक षटकार एक चौकार त्याच्या माध्यमातून पुन्हा एकदा उडवलाय. फटका दमदार आहे फलंदाज चेतनच्या बॅट मध्ये. या षटकातील हा दुसरा षटकार. झाली त्यानंतर चेतन आले तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी आणि आल्या आल्या आपली आक्रमकता दाखवली आहे. एक दोन षटकार आणि एक चौकार त्याच्या बॅट मधनं. आतापर्यंत एकंदरीत 3 चेंडू खेळले तर 16 धावेंची एक वादळी केली त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 6 ने पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल 1 बाद 44 या आकड्यावर. उर्वरित 2 चेंडू शिल्लक. गोलंदाज जॉय यावेळेस पुन्हा एकदा त्याच दिशेने पाठवून दिलाय. मिड विकेट सीमा रेखा पार. हा दमदार आमदार चषक षटकार. तिसरं षटक तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू
आणि त्याला पुन्हा एकदा त्याच दिशेने फलंदाज चेतनच्या बॅट मधनं 6 धावांसाठी अजून एक बिग हिट, मोठा प्रहार, 6 धावांसाठी षटकार. खेळाचा पहिला डाव, पहिल्या डावातील 3 षटक समाप्त आणि 3 षटकाच्या अखेरीस धावसंख्या जाऊन पोचते मुरे संघाची 56-56 या आकड्यावर. 7 चेंडू खेळलेत, संकेत एकंदरीत 15 धावा त्याच्या बॅट मधनं. त्याचप्रमाणे तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेला चेतन 5 चेंडूंचा सामना केलाय, 28 धावांची वाजवी खेळी आतापर्यंत तो मैदानात साकारत असताना. तिसरं षटक संपन्न, चौथ्या षटकाला होते सुरुवात. चौथं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजावर सौरभ या गोलंदाजावर कर्णधाराने विश्वास दाखवलाय. चौथं निर्णायक षटक दाखवण्यासाठी गोलंदाज सौरभ येत आहेत. पहिला चेंडू मिली हेलिकॉप्टर उडवलाय आणि त्याला पाठवून दिला ब्लॅक स्क्रीनच्या समोर. 6 धावांसाठी षटकाची सुरुवात, बिग हिट, षटकार. चौथ्या षटकाची सुरुवात षटकाराच्या साहाय्याने फलंदाज संकेतच्या बॅट मधनं आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस वाईड यॉर्करचा चांगला उपयोग, परंतु लाईन फार बाहेर आहे. अवंताचा इशारा पंचांचा आमच्या पुढे पोहोचतोय. अवंताच्या साहाय्याने धाव संख्येत भर पडेल, जाऊन पोहोचेल 63-63 या आकड्यावर. पहिल्या चेंडूवर एक मोठा फटका आला, त्यानंतर दबाव पाहायला मिळतो गोलंदाज सौरभवर. यावेळेस पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडवलेला आहे, दरम्यान डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, कॅच ड्रॉप, एक सिंगल तिथे आपल्याला पाहायला मिळते. फलंदाज संकेतच्या माध्यमातून सिंगलच्या साह्याने टीमची टोटल आतापर्यंत जाऊन पोहोचेल 64 या आकड्यावर. षटकातील एकंदरीत विचार केला तर 4 चेंडू शिल्लक असतील. गोलंदाज सौरभ थोडं स्पीडअप द्या, अधिकचा वेळ खर्च करू नका. 2 चेंडू एकंदरीत धावसंख्या खर्च केल्यात 8. गोलंदाज सौरभ. यावेळेस फटका दमदार आहे, डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, असले तरी काही फायदा नाही. एक टप्पा घेत चेंडू मिड विकेट सीमा रेखा पार, हा येतो दणदणीत खणखणीत चौकार. तिसऱ्या क्रमांकाच्या बॅट्समनची फलंदाजी कशी असावी त्याचं देखणं रूप दाखवत असताना फलंदाज चेतन 6 चेंडूचा आतापर्यंत सामना केला, धावा त्याच्या बॅट मधनं 32 आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचं षटक, शेवटच्या षटकातील उर्वरित 3 चेंडू शिल्लक. गोलंदाज सौरभ. अगदी सुरुवातीपासून आक्रमकता पाहायला मिळते फलंदाज चेतनच्या बॅट मधनं. 6 चेंडूचा सामना केलाय, 32 धावांचं इंडिव्हिज्युअल कॉन्ट्रीब्युशन त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. यावेळेस फटका बसला, उंची फार आहे परंतु लांबी नाही. स्वतः किपर येतात आणि झेल केला जातो कॅरी. झेल झालाय कॅरी. फलंदाज चेतनची खेळ होते समाप्त. फलंदाज बाद.
7 चेंडू मध्ये तब्बल 32 धावांची वाजवी खेळी खेळत असताना फलंदाज चेतन मैदानाच्या तंबूच्या आश्रयाला जात असताना चेतन माघार आले. मैदानात फलंदाजीसाठी दाखल झाले प्रणय. शेवटच्या षटकातील उर्वरित 2 चेंडू शिल्लक नक्कीच मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करतील फलंदाज प्रणय. त्याचप्रमाणे नवीन आलेल्या फलंदाजाला रोखू शकेल का सौरभ. फुलटॉस चेंडू आणि त्यावर फुलटॉल वसूल केलाय. दरम्यान क्षेत्ररक्षक आहेत त्यांच्या अववाग्याच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. फेअर डिलिव्हरी. शेवटचा चेंडू शेवटचा षटक गोलंदाज सौरभ. यावेळेस आडव्या बॅटने फटका सजवण्याचा प्रयत्न केला होता परंतु निर्धाव चेंडूची सांगता होत असताना 4 षटक झाले संपन्न. 4 षटकांच्या अखेरीस प्रथम फलंदाजी करणाऱ्या संकल्प स्पोर्ट्स मुरे संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 3 बाद 74 या आकड्यावर. दुसऱ्या डावामध्ये टार्गेट झाले सेट. धावसंख्या एकंदरीत दुसऱ्या डावामध्ये फलंदाजी करणाऱ्या टीम वरपे संघाला टार्गेट झाले सेट. धावसंख्या बनवायला लागतील दुसऱ्या डावामध्ये 75. हे टार्गेट चेस केलं जाईल की धावा रोखल्या जातील या पुन्हा मायक्रोफोनवर इन्व्हाइट करूयात मुरबाड भूषण. मुरबाडचा एक गोड आवाज दीपीर बिराडे सरांना. धन्यवाद. थँक्यू. अनेक अनेक धन्यवाद कैलासजी शेलवले सर. सर्व उपस्थितांचं मनपूर्वक हार्दिक सस्नेसरचे स्वागत. दुसरा डाव सुरू होतोय. 75 धावसंख्येचं मोठं टार्गेट सेट झालेलं आहे. 18.75 धावेची धावगती प्रति 4 षटकांच्या पाठीमागे आता मेंटेन करावे लागेल. मोठं टार्गेट सेट झालेलं आहे. बीसीसी चिंचवली संघ देखील आता प्रतीक्षेत आहे एक्झॅक्टली क्वार्टर फायनल मध्ये कुठला संघ त्यांच्या विरुद्ध असेल. पण हा सामना आता दोन्ही टीमसाठी तितकाच अनन्यसाधारण तितकाच महत्त्वपूर्ण बनलेला आहे. आघाडीसाठी ओपनिंग प्लेअर दाखल झालेले आहे. सलामीसाठी आपण बघत आहोत कल्पेश आडे त्याची सोबत देतोय. आकाश तर गोलंदाजीसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत गणेश पाटील. सामना सुरू होतो. या उपस्थित सर्वांच्या वतीनं दोन्ही टीमला आपण देऊयात ऑल द बेस्ट.
मॅचेस ऑन दुसरा डाव सुरू होतोय 75 टू विन. मोठं टार्गेट सेट झालेलं आहे. 4 ओव्हरच्या मॅच मध्ये 24 बॉल मध्ये 75 धावेचं 18.75 धाब्याची आवश्यक धावगती रिक्वायर्ड रन रेट आपण बघत आहोत. पॉवर प्लेचं पहिलं षटक निर्णायक असेल जानी स्पोर्ट्स वडपे टीमसाठी. यापूर्वी देखील भरपूर सामने दोन संघ एकमेकाविरुद्ध खेळलेले आहेत. कधी जानी स्पोर्ट्स वडपे हावी ठरलेले आहेत तर कधी बाजी मारलेले संकल्प स्पोर्ट्स मुरेनं. परंतु आमदार चषकात छाप सोडायचे या दिशेनं आज या दोन्ही टीमाने भिवंडी ते मुरबाड असा मोठा प्रवास केलेला आहे. पाहायचं आता या स्पर्धेत मात्र कुठल्या संघाचा प्रवास कायम असेल, कुठला संघ हा सामना जिंकून क्वार्टर फायनल मध्ये बीसीसी चिंचवलीच्या विरुद्ध खेळताना दिसेल. मॅच इज ऑन. सेकंड इनिंगला होते सुरुवात. या टाइमिंग काउंटर आपण स्टार्ट करूयात. 4:24 स्थानिक वेळ. स्पीडअप अपेक्षित आहे. गोलंदाज तयार होत आहेत गणेश पाटील. पहिला बॉल ऑफटमच्या बाहेर चांगला वेग खोलात टाकला होता. स्कोर ऑफ द विकेट. मिड विकेटला बॉल टर्न करण्याचा प्रयत्न चालवला होता बॅटर आकाशनं. चेंडू बॅटचा संपर्क घडवता आला नाही. चांगला वेग पहिल्या बॉलवर गणेश पाटील कडून. धावा मुबलक बनलेला आहे. त्याच कारणासह आता ॲज अ बॉलर सेकंड इनिंग मध्ये तो कॉन्फिडन्स गोलंदाजाकडे आपण बघत आहोत. सुरुवात त्याची डॉट बॉलनं झालेली आहे. यावेळेला ड्राईव्ह केल्यासमोर एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर उपस्थित, पण थ्रो आय थिंक चुकीच्या एंडला दिला. नॉन स्टाकर एंडचा बॅटर ऑलरेडी स्टार्ट मध्ये होता. तो स्टाकर एंडला पोहोचतो. एक सिंगल धाव पूर्ण झालेली आहे आणि या सिंगल धाब्यासोबत मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना जानी स्पोर्ट्स वडपे संघाचं खातं सध्या खुलं होतंय. बीके स्पोर्ट्स लाईव्ह या ऑफिशियल वाहिनीच्या वतीनं 2 कॅमेऱ्यानिशी या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण सध्या सुरू आहे. जे व्ह्यूअर्स आमच्यासोबत जॉईन झाले तर सर्वांचं स्वागत. या क्रीडानगरीमध्ये देखील भरपूर साऱ्या प्रमाणात आता दर्दी क्रीडा रसिकांची गर्दी वाढलेली आहे. त्या सर्वांचं स्वागत. मंचावरती उपस्थित सर्वांचं स्वागत. वेलकम ऑल ऑफ यू. अमोलदादा खतोरे आयोजित दमदार आमदार चषक मुरबाड 5व्या पर्वातील हा 4था दिवस सध्या आपण उपभोगत आहोत, अनुभवत आहोत. समोर ड्राईव्ह केलाय. चांगला फटका आहे पण डीप मध्ये बॅकअपला लॉंग ऑफ साइड फिल्डर उपस्थित. थोडी मिसफिल्ड पण एकच धाव मिळताना दिसेल. लगेचच क्विक थ्रो देण्यात आलेला आहे. स्कोर सध्या या सिंगल धाब्याच्या साहाय्याने आपण बघत आहोत 2 ऑन बोर्ड. 2 धावा सध्या धावफल कव्हर. 3 बॉलमध्ये एकही बाउंड्री आली नाही ही जमेची बाब आहे. बॉलिंग करत असताना संकल्प स्पोर्ट्स मुरे क्रिकेट संघाकरता तर चौकार षटकाराची नितांत गरज आहे जानी स्पोर्ट्स वडपेला. लेनचा चांगला वापर. कंट्रोल आपण पाहत आहोत चेंडूवर एसडीज. गुडलेनचा चांगला वापर. हलकासा टॉस झाला बॉल. हरकत करत असताना सरळ विकेट किपरच्या हातात दाखल होतो. डॉट बॉलची होईल समाप्ती. प्रत्येक डॉट बॉल आता दबाव वाढवेल किंबहुना रिक्वायर्ड रन रेट, आस्किंग रन रेट, आवश्यक धावगती वाढवेल. स्कोर फक्त 2 धावा. यावेळेला शॉर्ट बॉल समोर फोर्सिबल फटका. मिस टाइम स्ट्रोक. दूरवरून फार मोठं अंतर कापत असताना क्षेत्ररक्षक पोहोचला होता पण कॅच ड्रॉप. 2 धावा तोपर्यंत पूर्ण करण्यात आलेल्या आहेत. 2 धाब्यासोबत स्कोर आपण बघत आहोत 4 ऑन बोर्ड. 4 धावा सध्या स्कोर बोर्डवर. चेतन होते. चांगला प्रयत्न त्याचा राहिला. स्कोर सध्या 4 4 ऑन बोर्ड. स्टील 1 टू गो. समोर ड्राईव्ह करतायत. चांगला ऑफ ड्राईव्ह पण लॉंग ऑफला बॅकअप साठी फिल्डर. ॲज फॉर फील्ड प्लेसमेंट बॉलिंग सध्या या डावात आपण बघत आहोत. एक सिंगल धाव मिळताना दिसेल. षटक समाप्तीची घोषणा. एंड ऑफ फर्स्ट ओव्हर. टीमची धावसंख्या 5. 18 बॉल. आता 3 ओव्हर मध्ये विजयासाठी आवश्यकता 70 धावेची.
चेतन गोलंदाजीसाठी दाखल होत्या. षटक सुरू होतंय दुसरं. पहिला बॉल फुल टॉस आणि फुल टॉस गॅप मध्ये पाठवलाय. लॉंग ऑन आणि काव कॉर्नरच्या दरम्यान एक टप्पा घेत असताना बॉल सीमा पार. वन बाउन्स ओव्हर द रूप. येतो तो चौकार. स्कोर सध्या आपण बघत आहोत 9 ऑन बोर्ड. 9 धावा सध्या धावफल कव्हर. 64 धाब्याची अजूनही आवश्यकता. यावेळेला हुक केला बॉल पाठवला ऑन साइडला. हवाई यात्रेकरता स्कोरबोर्डवर 6 धावा आता बुक करतोय. बॅटर आकाशच्या बॅट मधून हा झकास फटका. षटकार. षटकारानं स्कोर सध्या वेगानं मार्गस होते पुढे. 15 धावा. 60 धाब्याची अजूनही आवश्यकता त्या मॅच मध्ये. बॉल बाकी आहेत 16 बॉल 60. फुल टॉस आता फॉलिंग स्वीक. झोपला आणि मग चोपला. पाठवला बॉल स्कोर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. अद्भुत, अविश्वसनीय, अकल्पनीय फटका. शॉट ऑफ द इव्हिनिंग. षटकार. काय फटका सजवलाय आकाशने. आता गोलंदाजाला आसमान दाखवलेलं आहे. 3 बॉलमध्ये 16 धावा चेतनच्या विरुद्ध आलेल्या आहेत. स्कोर सध्या 21-21. फुल टॉस यावेळेला दिशा दिले. स्कोरलेकडे बॉल मार्गस्थ होतोय. क्षेत्ररक्षक टीम मधून उपस्थित झालेत. एक सिंगल बनले. दुसरीचा कॉल चालवला होता पण नकार दिलाय. स्टॅकर एंडवर बॅटर कल्पेशनं. एकच धाव मिळताना दिसेल. सिंगलनं स्कोर सध्या आपण बघत आहोत. डबल डिजिट डबल फिगर 22. 22 धावा. 14 बॉल त्या मॅच मध्ये बाकी आहेत आणि 14 बॉल मध्ये विजयासाठी अजूनही 53 धाबेची आवश्यकता. वेगवान बॉल आता ऑफ्टमच्या अगदी पुढ्यात टाकलाय. सरळ विकेट किपरच्या हातात बॉल जातोय. स्ट्राईक जशी रोटेट झाली गोलंदाजाने हा डॉट बॉल टाकलाय आणि या डॉट बॉलनं सध्या दिलासा मिळतोय संकल्प स्पोर्ट्स मुरे आणि त्या सोबतीनं गोलंदाज चेतनला. टीमचे धावसंख्या असतील 22-22. 13 बॉलात 53 धावेची आवश्यकता. आणखीन एक चांगला बॉल ऑफ्टमच्या बाहेरच टाकलाय. फुटवर्कचा वापर नाही. लॅक ऑफ फुटवर्क बदलले त्याचा अभाव आणि सध्या त्याचा फायदा घेतो गोलंदाज चेतन. सलग 2 डॉट बॉल. दुसऱ्या षटकाची समाप्ती. टीमची धावसंख्या 22 विदाउट एनी विकेट लॉस. धाब्याची आवश्यकता मॅच मध्ये विजया करता. बीसीजी चिंचवली अनंत गावंडा आर्मी विनंती आपण कॉमेंट्री बॉक्सच्या डाव्या बाजूला एकत्रित राहा. जसा सामना संपणार आहे लगेचच टॉस होणार आहे कारण हळूहळू आता वेळ आपल्याकडे कमी राहिलेला आहे. दिवस पूर्णत्वाच्या दिशेने चाललाय. 4:32 ही स्थानिक वेळ आहे. 2 षटक बरोबर 10 मिनिटात टाकलेली आहेत संकल्प स्पोर्ट्स मुरेनं. संकेत गोलंदाजीसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत. ओव्हर नंबर 4चा खेळ सध्या सुरू होतोय. 4थं षटक सध्या मार्गस्थ होतोय. तिसरं षटक मार्गस्थ होतोय. 4 ओव्हरची मॅच. स्कोर 22-22. जरा गाय करा. थोडं फास्ट क्रिकेट खेळला. जास्त वेळ घेत आहे. स्लिप कॉर्नर मध्ये स्पेशली फील्ड प्लेसमेंट आपण बघत आहोत. अगदी विकेट किपरच्या लगतच आहे. बाजूलाच आहे शॉर्ट थर्डमॅन. शॉर्ट फाईन लेग त्याचबरोबर फाईन स्लिप मध्ये एक फिल्डर सध्या सेट करण्यात आलेला आहे. संकेत सांबरे सध्या बॉलिंग मार्कवर. मागच्या सामन्यात काय अप्रतिम कामगिरी त्याची राहिली होती. चांगला रनअप आहे. चांगला वेग या गोलंदाजाकडे. पहिला बॉल क्लासिकल फटका. व्हॉट अ शॉट पण मिस टायमिंग होतोय आणि कॅच ड्रॉप. दुसऱ्या धाब्याचा कॉल दिलाय आणि आता थ्रो विकेट किपर एंडला जोपर्यंत कलेक्ट केला जाईल. दुसरी धाव तितक्याच सहजरित्या पूर्ण करण्यात आलेली आहे.
पाडाजोगा फटका होता, पण एलिमिनेशन हवं तसं मिळालं नाही. चेंडूनं उंची अधिकची गाठली होती, लांबी मात्र गाठता आली नाही. लॉंग ऑफला डीप मध्ये फिल्डर कॅच ड्रॉप, फर्स्ट अटेम्प्ट, सेकंड अटेम्प्ट, थर्ड मध्ये देखे आणि तोपर्यंत मात्र 2 धावा या पूर्ण होत असताना आपण बघत आहोत. स्कोर 2 न पोहोचला पुढे. स्कोर मोज ऑन 24 विदाउट एनी विकेट लॉस. 11 बॉल त्या मॅच मध्ये बाकी आहेत आणि 11 बॉल मध्ये विजयासाठी अजूनही 51 धाब्याची आवश्यकता. नथिंग इज इम्पॉसिबल, अशक्य असं काहीच नसतं. त्यासाठी शक्य ते प्रयत्न मात्र आता फलंदाज आकाशला करावे लागतील, जो 10 बॉल 23 धाब्याचं योगदान या सामन्यात देतोय. सध्या खेळतोय स्टॅकर इनला. स्लोवरवर कमी गतीने टाकलेला बॉल चाप केला, समोर कव्हर्स मध्ये अडकवलाय आकाशला. आले विकेट आणि त्यानंतर सेलिब्रेशन मात्र पाहण्याजोगं होतं. गोलंदाज संकेत सांबरेचं, फलंदाज बाद. पहिला धक्का. बॅटिंगसाठी पाहिलं तर आदित्य दाखल होताना पाहायला मिळत आहेत. याही फलंदाजांना प्रभावित केलंय. मागच्या सामन्यात त्याची जबरदस्त कामगिरी राहिलेली आहे, पण आता टार्गेटचा विचार केला तर लक्ष देखील तितकंच मोठं आहे. इक्वेशन सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर 10 बॉल अजूनही 51 धाब्याची आवश्यकता. अधिकचा वेळ आता सेट होण्यासाठी आदित्यकडे नाहीये. क्रिकेटचा सी फॉर काउंटर अटॅक, प्रति हल्ला त्याला करावा लागेल. त्यासाठी आता तो स्टॅकर इनला होतो तयार. बॉल तयार. संकेत. आणखीन एक कमी गतीने टाकलेला बॉल ऑन साइडला दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक डीप मधून पोहोचतायत. चांगला थ्रो सध्या नॉन स्टॅकर इनला देत असताना एक सिंगल धाव मिळताना दिसेल. सिंगल धाब्यानं स्कोर सध्या आपण बघत आहोत 25-25. सिंगल धाब्यानं फक्त धावफलकालाच गती मिळेल. सामन्याच्या निकालावर त्याचा हवा तसा अपेक्षित परिणाम होताना पाहायला मिळणार नाही. नाइन बॉल अँड 50 रन्स रिक्वायर्ड फॉर विक्टरी. 9 चेंडू 50 धावा. हे समीकरण फील्ड पोझिशन मध्ये सध्या बदलाव करत असताना गोलंदाज संकेत सांबरे. शॉर्ट बॉलचा वापर, बॅटची कडा घेत असताना बॉल मागे आलाय. बॅकवर्ड पॉइंटच्या फिल्डरला तर चकवलेलं आहे. थर्डमॅन वरून बॅकअप, थ्रू थोडा लेझी आणि दुसरी धाव देखील तितक्याच सहजरित्या पूर्ण झालेले. याच बॉलसाठी फील्ड प्लेसमेंट सेट केली होती, पण तो क्षेत्ररक्षक तत्पर नव्हता, सजग नव्हता, जागरूक नव्हता, अलर्ट नव्हता. तेच सांगतो विकेट किपर. त्याचबरोबर बॉलर संकेत सांबरे. 2 धाबा, 2 धाब्यासोबत स्कोर 27-27. 8 बॉल त्या मॅच मध्ये बाकी आहेत आणि विजयासाठी 48 धाब्याची आवश्यकता. 8 बॉल 8 षटकार. हा महापराक्रम आता होईल का जानी स्पोर्ट्स वडपेकडून, ते देखील पाहणं गरजेचं आहे. चांगलाच फिरवलाय हा बॉल. टप्पा पडल्याबरोबर थोडी हरकत करत असताना आतमध्ये आलाय. सरळ विकेट किपरच्या हातात. डॉट बॉलची होत असताना समाप्ती. 7 बॉल आता 48 धाब्याची आवश्यकता. विजय आता दूर गेलेला जानी स्पोर्ट्स वडपे पासून. फार मोठं अंतर सध्या चेंडू आणि धावांमध्ये आपण बघत आहोत. फॉलिंग स्वीप, यावेळेला कडक स्ट्रोक. 360 स्टाईलला खेळलेला फटका. देखना फटका आहे, दमदार फटका आहे, ददिप्यमान फटका आहे. षटकार. सहा बॉल आता 42 धाब्याची आवश्यकता. चला नेक्स्ट मॅच साठी बीसीसी चिंचवली आपण रेडी राहा. अनंता गावंडा आर्मी ज्यांनी आजच्या दिवसात 2 सामने जिंकलेले आहेत. सो कॉन्फिडन्स या टीम कडे आपण बघत आहोत. बक्षीस पात्र फेरीमध्ये तो संघ दाखल झालेला आहे आणि त्यांच्या विरुद्ध डेफिनेटली 101% संकल्प स्पोर्ट्स मुरे इन ऍक्शन असेल. संचित गोलंदाजीसाठी दाखल होत आहेत. चला वेळ का जास्त घेत आहे संकल्प स्पोर्ट्स मोरे. लक्ष सुद्धा जरा घाई करा, थोडं फास्ट क्रिकेट खेळा.
जवळजवळ 5 आता वाजत आलेले आहेत. त्याच कारणास्तव वेळेच्या बाबतीत तुमचं सहकार्य अपेक्षित आहे, थोडं स्पीडअप अपेक्षित आहे. घाई करा, जरा वेळ जास्त घेत आहे कॅप्टन अँड ऑल्सो विकेट किपर. 3 ओव्हर बरोबर 15 मिनिटात टाकलेल्या आहेत. अंतिम षटकासाठी जास्त वेळ घेऊ नका. गोलंदाजीसाठी तयार होतोय संचित. फार दूरवरचा रनअप या गोलंदाजाचा, चांगला वेग त्याच्याकडे. पहिला बॉल डॉट बॉल, कॉन्फिडन्स देऊन जाईल गोलंदाज संचितला. 5 बॉल आता 42 धाब्याची आवश्यकता. हळूहळू हा सामना आता संकल्प स्पोर्ट्स मुरे टीम कडे जातोय. 5 बॉल दुसऱ्या डावाचे बाकी आहेत. औपचारिकता आता फक्त शिल्लक राहिलेली आहे. फुलटॉस बॅटच्या आतली कडक येत मागे आलाय. थर्ड मॅनला फिल्डर उपस्थित आहेत. धाव त्या ठिकाणी हवी आहे आणि आता ती मिळताना देखील दिसेल. स्कोर सध्या या सिंगलनं 34-34. दुसरीचा प्रयत्न चालवलाय आणि आता धावफलकामध्ये सुधारणा होताना पाहायला मिळेल. स्कोर पाहायला मिळेल 35-35. थोडा ओव्हर थ्रो झाला आणि त्याचा फायदा आता घेतलाय तो आदित्य आणि त्याचबरोबर बॅटर कल्पेशनं. 4 बॉल 40 धावा हे समीकरण या सामन्यात आता बाकी आहे. स्विचिंगचा अटेम्प्ट, त्रिफळा उद्ध्वस्त, फलंदाज बाद, फर्निचर डिस्ट्रॉय, दांडी गुल, बँग ऑन टार्गेट, परफेक्ट ब्लॉक होल, परफेक्ट यॉर्कर. शाहरुख खान चित केले गोलंदाज संचितनं. बॅटर आदित्यला दुसरी विकेट. तीन बॉल बाकी आहेत. बॅटिंग साठी पाहिलं तर नवीन बॅटर सागर दाखल झालेला आहे. पाहायचं सागर आता प्रेक्षकांचं कितपत एंटरटेनमेंट करेल, कितपत मनोरंजन करेल. संचित ओव्हर द विकेट. आणखीन एक चांगला बॉल. टप्पा पडल्याबरोबर अतिरिक्त उचली घेत असताना सरळ विकेट किपरच्या दिशेने मार्गस्थ होतोय. डॉट बॉलची सांगता होताना पाहायला मिळेल. स्टील 2 टू गो. समोर आक्रमण केलंय पण मिस टाइम फटकाय. लॉंग ऑफचा फिल्डर फार दूरवरचा अंतर कापत आलाय पण झेल संपादित करू शकला नाही. कॅच ड्रॉप. एक सिंगल धाव. स्कोर 36-36. आता डावाचा बाकी, अखेरचा बॉल बाकी. बीसीसी चिंचवली बी गेटिंग रेडी फॉर टॉस. वी हॅव लेस टाइम. फक्त फॉर्मॅलिटी आता बालिकी आणि या सामना आता जिंकलाय तो 38 धाब्यानं ज्यानी स्पोर्ट्स वडपेच्या विरुद्ध खेळत असताना संकल्प स्पोर्ट्स मुरे क्रिकेट संघानं मनपूर्वक अभिनंदन. वेल प्ले बॉयज, मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच सामनावीर, नो डाऊट अबाउट दॅट वन, ज्यानं 7 बॉलमध्ये विस्फोटक 32 धाब्याची विस्फोटक खेळी साकारली तो चेतन ठरलाय या सामन्याचा सामनावीर, मॅन ऑफ द मॅच. चेतन प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपला सामनावीर पुरस्कार स्वीकारा आणि त्याचबरोबर विनंती असेल संकल्प स्पोर्ट्स मुरेचे कॅप्टन टॉस साठी